फिश फ्राय बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना? पण थांबा जरा, कारण याचं कॉम्बिनेशन जर चुकलं ना तर तुमच्या हेल्थची वाट लागू शकते. सगळ्यात आधी लिंबू. हलकसं लिंबू चव वाढवतं, पण जास्त प्रमाणात लिंबू किंवा व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ शिळ्या मांसासोबत खाल्ले तर फूड पॉयझनिंगचा धोका वाढू शकतो. तसंच मासे खाल्ल्यानंतर दूध किंवा दुधाचे पदार्थ जसं की आईस्क्रीम, खीर, बासुंदी वगैरे खाणं टाळा. त्याच्यामुळे पचन बिघडू शकतं. यातून स्किन अलर्जी सुद्धा होऊ शकते. तिसरं म्हणजे सी फूड सोबत वाईन. दिसायला क्लासी, पण बॉडीला ना हा कॉम्बो हाय रिस्क झोन मध्ये टाकतो. यामुळे लिव्हर आणि हृदयावर ताण येतो. सहसा असं कोणी खात नाही, पण तरी लक्षात ठेवा. हिरव्या पालेभाज्या जसं की पालक, मेथी माशांसोबत खाल्ल्या तर शरीरातलं कॅल्शियम आणि आयर्नचं शोषण कमी होतं आणि गॅस आणि पोटफुगीचा त्रास होऊ शकतो. आणि शेवटचं म्हणजे तळलेलं कॉम्बो. फिश फ्राय सोबत फ्रेंच फ्राईज किंवा बर्गर खाल्लं तर कोलेस्ट्रॉल आणि पचनाचा त्रास होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, मासे खाणं ठीक आहे, पण चुकीचा कॉम्बो म्हणजे थेट हेल्थची वाट लावणं आहे. आता सांगा, तुमचा फेवरेट मासा कोणता आहे? कमेंट करून सांगा. आणि अशाच भारी अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.